आपण जरा कल्पना करूया. गुडघाभर चिखल आहे. सह्याद्रीचा तो अंगावर कोसळणारा, हाडं गोठवणारा मुसळधार पाऊस सुरू आहे. हं. आणि अंगावर उबदार कपडे नाहीत. अगदी तेच. गडावरची अन्नाची रसद जवळजवळ संपत आलीये. झोपायला धड निवारा नाही. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे गडाच्या पायथ्याशी हजारो क्रूर सैनिक वेढा घालून बसलेत. हो ना, आणि तेही 1-2 दिवस नाही, तर सलग 4 महिने. जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नेहमी भव्य राजवाडे, सोन्याचं सिंहासन आणि चकचकीत तलवारींचं चित्र उभं राहतं. खरं तर तो एक खूप रोमॅन्टिसाइज केलेला किंवा आख्यायिकेचा भाग झाला. एक्झॅक्टली. पण शून्यातून स्वराज्य उभं करण्याचं ते खरं वास्तव होतं का? तर मुळीच नाही. तो प्रवास या भयानक चिखलाचा, उपाशीपोटी केलेल्या सलग पदभ्रमंतीचा आणि मृत्यूला रोज समोर पाहण्याचा होता. मी आज या विषयावर खूप वाचत होते. आणि याच वास्तवाला आपण लष्करी वास्तववाद किंवा मिलिटरी रिअलिझम असं म्हणू शकतो. आपण नेहमी इतिहासाला एका देवत्वाच्या चौकटीत पाहतो बघ. हां, जणू काही प्रत्येक गोष्ट आधीच ठरलेली होती आणि महाराज फक्त एक एक किल्ला जिंकत पुढे जात होते. पण जेव्हा आपण त्या काळातील खऱ्या नोंदींचा अभ्यास करतो, तेव्हा लक्षात येतं की तो एक अटीतटीचा, रक्तामांसाच्या माणसांनी केलेला अस्तित्वाचा संघर्ष होता. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच वास्तवाचा वेध घेणार आहोत. आज आपल्याकडे या प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी एक अतिशय उत्तम संदर्भ आहे. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची शिवाजी महासम्राट ही महाकादंबरी मालिका. बरोबर. विशेषतः झंझावात आणि रणखैंदळ हे पहिले 2 खंड. हो, या खंडांमधील घटना आणि या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी अनेक अभ्यासकांनी जे अत्यंत महत्त्वाचे विचार मांडले, त्यातून आपण स्वराज्याच्या निर्मितीमागचं हे लष्करी वास्तव डिकोड करणार आहोत. एक तरुण जहागीरदार ते एका सार्वभौम राज्याचा निर्माता. हा प्रवास निव्वळ एका तलवारीच्या जोरावर झालेला नाहीये. तेच मला म्हणायचंय. त्यामागे काय धोरणं होती, प्रशासकीय कस काय होतं, हे आज आपण उलगडणार आहोत. एकूण परिस्थितीतून मार्ग कसा काढला हे बघणं महत्वाचं आहे. 2 बलाढ्य महासत्तांना एकाच वेळी कसं तोंड दिलं हे आपण बघणार आहोत. होय. आणि त्यामागे कोणती राजकीय आणि लष्करी बुद्धिमत्ता होती हे समजून घेणं आजच्या काळातही तितकंच गरजेचं आहे. तर मग आपण या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे वळूया, ज्याला या संदर्भांमध्ये महाराजांच्या जडणघडणीचा काळ म्हटलंय. आपण या काळाची परिस्थिती थोडी डोळ्यांसमोर आणूया. चहूबाजूला आदिलशाही आणि निजामशाहीसारख्या महासत्तांची दहशत आहे. त्यांच्याकडे अफाट सैन्य होतं, प्रचंड पैसा होता. हो, आणि अशा प्रचंड दबावाखाली भोसले घराण्याने एका स्वतंत्र राज्याचं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. विचार केला तर हे त्या काळात किती वेडेपणाचं वाटलं असेल. खरं तर ते स्वप्न अशक्यप्रायच होतं. पण इथे एक गोष्ट स्पष्ट होते की हे स्वप्न काही अचानक एका रात्रीत पडलेलं नव्हतं. त्याला एक खूप भक्कम वैचारिक पाया होता. म्हणजे शहाजीराजांचा प्रभाव. अगदी बरोबर. शहाजीराजे स्वतः आदिलशाही आणि निजामशाहीच्या दरबारात एक मातब्बर सेनापती होते. त्यांनी या सत्तांचा कारभार, त्यांची ताकद आणि त्यांचे कच्चे दुवे अगदी जवळून पाहिले होते. त्यांच्या मनात एका स्वायत्त राज्याची जी ठिणगी होती, तीच ठिणगी जिजाबाईंनी महाराजांच्या मनात अगदी लहानपणापासून रुजवली. म्हणजे नुसते संस्कार केले नाहीत किंवा फक्त गोष्टी सांगून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी एक पूर्ण विजन दिलं. अगदी. आणि या विजनचा परिणाम असा झाला की सह्याद्रीच्या कुशीत राहणारे, शेती करणारे साधे तरुण, ज्यांना आपण मावळे म्हणतो, ते एका झेंड्याखाली गोळा झाले. पण इथे मला एक प्रश्न पडतो. म्हणजे नुसती माणसं गोळा केली, त्यांच्या हातात हत्यारं दिली, की राज्य उभं राहतं का? अजिबात नाही. निव्वळ गर्दी गोळा करून युद्ध कधीच जिंकता येत नाही. त्यासाठी लागते एक अत्यंत प्रगल्भ अशी राजकीय कल्पकता, ज्याला आपण पॉलिटिकल इमॅजिनेशन म्हणू शकतो. याचं एखादं उदाहरण? याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे जावळीच्या जंगलाचा त्यांनी केलेला धोरणात्मक वापर आणि प्रतापगडावर झालेला अफजल खानाचा वध. थांब, हे जरा मला आणखी समजून घ्यायचंय. कारण आपण लहानपणापासून ऐकत आलोय की महाराजांनी वाघनखं काढली आणि खानाला मारलं. हो, आपण या प्रसंगाकडे अनेकदा फक्त 2 योद्ध्यांमधली कुस्ती किंवा शारीरिक लढाई म्हणून पाहतो. पण या संदर्भ साहित्यातून जे समोर येतंय ते काहीतरी वेगळंच आहे. हे वाचताना मला एक वेगळाच विचार आला. हे थोडं आजच्या काळातलं एखाद्या स्मार्ट टेक स्टार्टअप सारखं नाही का वाटत? स्टार्टअप? कसं काय? म्हणजे बघ ना, महाराजांकडे साधनसामुग्री खूप मर्यादित होती. त्यांच्याकडे आदिलशाहीसारखा अफाट पैसा किंवा तोफखाना नव्हता. मग त्यांनी काय केलं? त्यांनी त्या जावळीच्या घनदाट अभेद्य जंगलाचाच एक हत्यारासारखा वापर केला. हां, बरोबर आहे.
त्यांनी आदिलशाहीसारख्या बलाढ्य मोनोपोलीला उघड्या मैदानावर न भिडता त्यांना अशा एका पिचवर खेळायला भाग पाडलं जिथे त्यांचं मोठं सैन्य आणि तोफा कुचकामी ठरतील. हे स्टार्टअपसारखंच आहे ना? बापरे, हे स्टार्टअपचं उदाहरण अतिशय चपखल आहे. कारण अफजल खान हा काही साधा सरदार नव्हता. तो विजापूरचा सर्वात क्रूर आणि अनुभवी सेनापती होता. हो ना. तो चालून आला ती केवळ एक लष्करी मोहीम नव्हती. ती मराठ्यांना संपवण्यासाठी आखलेली एक मोठी मानसिक आणि राजकीय चाल होती. जर महाराजांनी त्याच्याशी एखाद्या उघड्या मैदानावर युद्ध केलं असतं तर नवख्या मराठा सैन्याचा काहीही निभाव लागला नसता. 100% खात्मा झाला असता. पण इथेच महाराजांची अचूक गुप्तहेर यंत्रणा आणि भौगोलिक ज्ञानाची सांगड कामी आली. म्हणजे त्यांनी जंगलाचा जो फायदा घेतला तो खूप स्ट्रॅटेजिक होता. होय, पण तो कसा घेतला ते महत्वाचं आहे. जावळीचं जंगल इतकं दाट होतं की तिथे सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नसे. अशा ठिकाणी खानाच्या सैन्याला त्यांचे हत्ती, घोडे आणि जड तोफा हलवणं अक्षरशः अशक्य झालं. म्हणजे त्यांनी शत्रूची ताकदच त्यांची कमजोरी बनवली. एक्झॅक्टली. महाराजांनी त्याला जावळीत बोलावून त्याच्या फौजेची सर्वात मोठी ताकदच निकामी करून टाकली. अफजल खानाचा वध हा केवळ एका माणसाचा मृत्यू नव्हता. मग तो काय होता? ती भोसले घराण्याने आदिलशाहीच्या वर्चस्वाला कायमचं झुगारून देऊन सार्वभौमत्वाकडे ताकलेली पहिली आणि अत्यंत धाडसी राजकीय चाल होती. त्यांनी थेट विजापूरच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं होतं. आणि या आव्हानाचा परिणाम काय झाला? आपण अनेकदा असं मानतो की एक विजय मिळाला की आपण पुढच्या विजयाकडे जातो. पण वास्तवात या एका घटनेमुळे आदिलशाही प्रचंड हादरली असणार. हो तर, त्यांनी स्वराज्याला चिरडून टाकण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. आणि यातूनच उभा राहिला तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात भयंकर टप्पा, ज्याचा उल्लेख आपण विश्वास पाटलांच्या दुसऱ्या खंडाच्या म्हणजे रणखैंदळच्या संदर्भात वाचतो. अगदी बरोबर. प्रतापगडाच्या विजयानंतर स्वराज्याला शांतता मिळाली नाही. उलट अस्तित्वाची सर्वात मोठी लढाई सुरू झाली. म्हणजे एका बाजूला दक्षिणेकडून आदिलशाहीने पूर्ण ताकदीने आक्रमण केलं होतं आणि त्याचवेळी उत्तरेकडून मुघलांचा प्रचंड फौजफाटा दख्खनमध्ये घुसत होता. बापरे. म्हणजे दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडल्यासारखं झालं. अभ्यासकांनी या काळाला अतीव दबावाचा किंवा मॅक्झिमल प्रेशरचा काळ असं म्हटलं आहे. दोन महासत्तांच्या कचाट्यात सापडणं म्हणजे काय याचा हा काळ होता. आणि या भयंकर दबावाची सर्वात मोठी प्रचिती येते ती पन्हाळगडाच्या वेढ्यावरून. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला घातलेला तो 133 दिवसांचा वेढा. हो, आणि आपण सहज म्हणून जातो की 4 महिने वेढा होता. पण जरा त्या वास्तवाचा विचार करूया. तेच ना. पावसाळ्याचे ते भयंकर दिवस, गडावर अडकून पडलेले महाराज आणि त्यांचे मोजके सैनिक, अन्नधान्य संपत आलेलं आहे. खाली नजर टाकली तर मुंगीलाही बाहेर पडता येणार नाही असा शत्रूचा अभेद्य खडा पहारा. ही कोंडी शारीरिक तर होतीच, पण त्याहून जास्त ती एक भयंकर मानसिक कोंडी होती. हो, माणूस वेडा होईल अशा परिस्थितीत. हेच ते लष्करी वास्तव. युद्ध फक्त तलवारीने लढलं जात नाही, ते डोक्याने आणि संयमाने लढलं जातं. तो वेढा म्हणजे महाराजांच्या आणि त्यांच्या सैनिकांच्या मानसिक लवचिकतेची एक अत्यंत कठीण परीक्षा होती. आणि तिथून हार न मानता योग्य वेळेची वाट पाहणं. आणि मग एका अंधाऱ्या पावसाळी रात्री विशाळगडाच्या दिशेने ती सुटका करणं. हे निव्वळ थरारक नाहीये. हो, तो मानवी सहनशीलतेचा, गुप्तहेर यंत्रणेच्या अचूक माहितीचा आणि धोरणात्मक माघारीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. अगदी. आणि याच सुटकेच्या वाटेवर जो प्रसंग घडला तो इतिहास कधीच विसरू शकत नाही. पावनखिंडीचा तो अंगावर काटा आणणारा लढा. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळ्यांनी दिलेला तो अभूतपूर्व लढा आपण लहानपणापासून शौर्यकथा म्हणून ऐकतो. पण ह्या सखोल चर्चेच्या निमित्ताने जेव्हा मी त्याकडे पाहते तेव्हा मला त्यात एक वेगळीच बाजू दिसते. हां, कोणती बाजू? कोणत्याही मोठ्या क्रांतीसाठी, स्वराज्यासारख्या मोठ्या ध्येयासाठी मोजावी लागणारी भयंकर मानवी किंमत. पावनखिंडीचा लढा हा युद्धात द्याव्या लागणाऱ्या मानसिक आणि शारीरिक किमतीचा थेट पुरावा आहे. बरोबर आहे. हे मावळे काही पैशांसाठी लढणारे भाडोत्री सैनिक नव्हते. ते स्वतःच्या प्राणांची आहुती देत होते, कारण त्यांचा एका मोठ्या सामूहिक ध्येयावर, स्वराज्यावर अढळ विश्वास होता. ही निष्ठा केवळ एका नेत्याप्रती असलेली भक्ती नव्हती, तर ती एका विचारधारेप्रती असलेली बांधिलकी होती. हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे. आणि याच ध्येयाला वाचवण्यासाठी महाराजांनी केवळ बचावात्मक पवित्रा घेतला नाही. जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी अत्यंत आक्रमक चालीही खेळल्या. याचं एखादं प्रमुख उदाहरण म्हणजे सुरतेची मोहीम का? हो, नक्कीच. इथे मला एक प्रश्न नेहमी पडतो. सुरतची लूट याला अनेक ठिकाणी फक्त एक छापा म्हटलं जातं.
जणू काही स्वराज्याचा खजिना रिकामा झाला होता आणि तो भरण्यासाठी त्यांनी एका श्रीमंत शहरावर फक्त हल्ला केला. हे असं वरवरचं वर्णन मला नेहमी खटकतं. खरंच ते फक्त संपत्ती मिळवण्यासाठी होतं का? अजिबात नाही. तो केवळ एक छापा नव्हता, तर ती मुघलांच्या अर्थव्यवस्थेवर केलेली एक प्रगत अशी आर्थिक युद्धनीती होती. म्हणजे इकॉनॉमिक वॉरफेअर. अगदी. याला आपण इकॉनॉमिक वॉरफेअरच म्हणू शकतो. मुघलांची फौज प्रचंड अवाढव्य होती. त्यांच्या मोहिमांना रोज लाखो रुपयांचा खर्च यायचा. हे पैसे कुठून यायचे? सुरतेसारख्या व्यापारी केंद्रातून? बरोबर. सुरत हे मुघलांच्या उत्पन्नाचं सर्वात मोठं व्यापारी केंद्र होतं. महाराजांनी अचूक ओळखलं होतं की जोपर्यंत मुघलांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जात नाहीत, त्यांच्या अर्थव्यवस्थेला खिंडार पाडलं जात नाही, तोपर्यंत त्यांच्या अवाढव्य लष्करी मोहिमांना थोपवणं शक्य नाही. मुघलांच्या सप्लाय चेनवर किंवा रसद पुरवठ्यावर केलेला थेट घाव होता. होय. तो खजिना भरणं हा एक भाग होता, पण शत्रूला कमकुवत करणं हा त्यामागचा मुख्य हेतू होता. बापरे, म्हणजे शत्रूला मैदानात हरवण्यापेक्षा त्याची लढण्याची आर्थिक ताकदच संपून टाकणं, हे खूपच पुढचा विचार करणारं होतं. आणि याच दूरदृष्टीचं दुसरं उदाहरण मला दिसतं ते सिंधुदुर्ग उभारण्यामध्ये. अरे हो, सिंधुदुर्ग. म्हणजे बघा, जो माणूस जमिनीवर 2 महासत्तांशी लढतोय, तो अचानक समुद्राच्या मध्यभागी एक अभेद्य किल्ला उभारण्याचा विचार करतो आणि स्वतःचं भक्कम आरमार तयार करतो. कारण त्यांना आधीच समजलं होतं की भविष्यात केवळ जमिनीवर लढून चालणार नाही, अथांग समुद्रावरही आपलं वर्चस्व असायला हवं. नाहीतर परकीय सत्ता समुद्रावरून धोका निर्माण करतील. हीच ती अफाट दूरदृष्टी. आणि जेव्हा आपण या सगळ्या लढाया, किल्ले आणि रणनीतीचा अभ्यास करतो, तेव्हा एक शब्द वारंवार आपल्या कानावर पडतो. कोणता? गनिमी कावा. हो, गनिमी कावा. पण या शब्दाचा खूप मोठा गैरसमज पसरलेला आहे असं मला वाटतंय. कसं आहे काय? मला नेहमी असं वाटायचं की गनिमी कावा म्हणजे फक्त जंगलात लपून राहायचं, अचानक शत्रूवर हल्ला करायचा आणि ते सावध होण्याआधी पळून जायचं. पण या पुस्तकातील नोंदी आणि आजच्या चर्चेतून मला जाणवतंय की ही काही साधी पळापळी नव्हती. मुळीच नाही. हा एक अत्यंत प्रगत असा असिमेट्रिक लॉजिस्टिक्सचा भाग होता. हे थोडं कसं काम करायचं हे मला नीट समजून घ्यायचंय. नक्कीच. यासाठी आपल्याला मुघल किंवा आदिलशाही फौजेची रचना समजून घ्यावी लागेल. त्यांची फौज म्हणजे एखादं चालतं फिरतं शहर असायचं. हां, म्हणजे लाखो सैनिक, हजारो हत्ती, घोडे, जड तोफा, त्यांचे तंबू आणि बाजारबुंगे. या सगळ्यांना रोज टनावारी धान्य आणि पाणी लागायचं. ही फौज जेव्हा सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यात शिरायची, तेव्हा त्यांची गती अत्यंत संथ व्हायची. साहजिकच आहे. आणि त्यांना रसद पुरवणं हे एक महाकठीण काम असायचं. आणि या उलट मराठा सैन्य कसं होतं? मराठा सैन्य अत्यंत चपळ होतं. त्यांच्याकडे जड तोफा किंवा हजारो हत्ती नव्हते. मावळे कमरेला भाकरी बांधून, घोंगडी अंगावर टाकून दिवसाला 50-60 किलोमीटर सहज पार करायचे. म्हणजे त्यांना मुघलांसारख्या मोठ्या रस्त्याची गरज नसायची. अगदी. सह्याद्रीच्या पर्वत, तिथल्या वाट्या हेच त्यांचं सर्वात मोठं हत्यार होतं. गनिमी कावा म्हणजे शत्रूच्या या अवाढव्य आणि संथ लॉजिस्टिक्सला किंवा रसद पुरवठ्याला लक्ष करणं. अच्छा, म्हणजे थेट लढण्याऐवजी त्यांचं खाणं-पिणं तोडणं. होय. शत्रूचं अन्न आणि पाणी तोडणं, त्यांना सतत चालवून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जेरी सांडणं आणि मग ते पूर्णपणे खचले की त्यांच्यावर निर्णायक हल्ला करणं, हे अत्यंत गुंतागुंतीचं आणि हुशार युद्धशास्त्र होतं. म्हणजे तुम्ही तुमचा भौगोलिक परिस्थितीचा वापर करून शत्रूच्या आकारमानालाच त्याची सर्वात मोठी कमजोरी बनवता. हे खरोखरच अद्भुत आहे. हो ना. पण या सगळ्या युद्धातून आणि रणनीतीतून स्वराज्य उभं राहिलं. आता पुढचा प्रश्न असा येतो की केवळ लढाया जिंकून एखादं राज्य उभं राहत नाही किंवा ते दीर्घकाळ टिकत नाही. बरोबर आहे. त्याला एका प्रशासनाची गरज असते. आणि शिवाजी महासम्राट कादंबरीत आणि त्यात अनुषंगाने झालेल्या चर्चांमध्ये वारंवार सांगितलं गेलंय की हे खऱ्या अर्थाने कल्याणकारी राज्य होतं. होय. आणि या प्रशासनाचा सर्वात मजबूत कणा म्हणजे अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळ. हो. राज्याचा कारभार केवळ एका राजाच्या लहरीवर चालता कामा नये यासाठी तयार केलेली ही 8 मंत्र्यांची एक भक्कम रचना होती. अमात्य, सचिव, सेनापती, पंडितराव अशी महत्वाची खाती वाटून दिली होती. याचा अर्थ महाराजांनी एका वैयक्तिक नेतृत्वाची जागा एका संस्थात्मक नोकरशाहीने किंवा इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कने घेतली. अगदी बरोबर. म्हणजे उद्या महाराज मोहिमेवर असतील किंवा शत्रूच्या कैदेत असतील, जसं आग्र्याच्या वेळेस झालं होतं, तरीही राज्याचा कारभार सुरळीत चालू राहिला पाहिजे. 100%.
न्यायदान, महसूल व्यवस्था, परराष्ट्र धोरण या सगळ्यासाठी स्वतंत्र अधिकारी होते. प्रशासकीय शिस्त आणि सातत्य हे या व्यवस्थेचं मुख्य वैशिष्ट्य होतं. आणि या प्रशासनाचं आणखी एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य, ज्याची चर्चा संदर्भ साहित्यात वारंवार येते, ती म्हणजे सर्वधर्म समभाव आणि न्याय. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. आपण या चर्चेत कोणतीही राजकीय बाजू घेत नाही आहोत. पण मूळ ऐतिहासिक नोंदींमध्ये जे सत्य दडलं आहे त्यानुसार महाराजांचं राज्य हे खऱ्या अर्थाने सर्वांना सामावून घेणारं होतं. बरोबर. त्यांच्या लढायांमध्ये, सैन्यामध्ये आणि विशेषतः आरमारामध्ये अनेक मुस्लिम सैनिक आणि सरदार अतिशय मोक्याच्या आणि विश्वासाच्या जागांवर होते. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. स्वराज्याचा उद्देश हा कोणत्याही एका विशिष्ट गटाला संपवणे हा नव्हता, तर सर्वांना समान न्याय आणि सुरक्षितता देणे हा होता. आणि जेव्हा न्यायाचा विषय येतो तेव्हा महिलांचा सर्वोच्च आदर करणं हे या राज्याचं मूलभूत आणि न बदलणारं तत्व होतं. हो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुलेचा जो सन्मान महाराजांनी भर दरबारात केला आणि तिला साडीचोळी देऊन सन्मानाने परत पाठवलं, तो प्रसंग केवळ एक कथा नाहीये. नाही, ती त्या राज्याची एक अत्यंत कठोर अशी नैतिक चौकट होती. शत्रूच्या स्त्रियांनाही माता भगिनी समान मानण्याचा हा पायंडा त्या 17व्या शतकात खूप क्रांतिकारक होता. हो ना, जिथे युद्धात लूटमार आणि अत्याचार सामान्य होते तिथे असा विचार करणं खरंच ग्रेट आहे. अगदी. खरंच, एकीकडे इतकी भयंकर युद्धे आणि दुसरीकडे इतकी प्रगल्भ नैतिक मूल्य. आणि याच राजकीय मुत्सद्देगिरीचा अभ्यास करताना कागदपत्रांमध्ये मला एक अतिशय रंजक संकल्पना वाचायला मिळाली. थर्ड पॉवर डॉक्ट्रीन किंवा तिसऱ्या ताकदीचा सिद्धांत. सुरुवातीला मला वाटलं हे नक्की काय आहे. एक छोटंसं राज्य 2 महासत्तांना एकाच वेळी कसं काय तोंड देऊ शकतं? आणि तिथेच महाराजांचं राजकीय चातुर्य दिसून येतं बघ. मुघल आणि आदिलशाही यांच्यात दख्खनच्या वर्चस्वावरून नेहमीच एक छुपी किंवा उघडी स्पर्धा असायची. दोघांनाही एकमेकांना संपवायचं होतं. अच्छा, मग महाराजांनी या संघर्षाचा फायदा कसा घेतला? अतिशय हुशारीने. त्यांनी स्वतःला अशी एक तिसरी ताकद म्हणून उभं केलं की जेव्हा मुघलांचा धोका वाढायचा तेव्हा ते आदिलशाहीशी तात्पुरती तडजोड करायचे. आणि जेव्हा आदिलशाही डोईजड व्हायची तेव्हा मुघलांचा आधार घ्यायचे. त्यांनी युती आणि संघर्षाचा असा काही खेळ खेळला की या दोन्ही महासत्तांना कायम एकमेकांच्या भीतीत ठेवलं आणि त्यातून स्वराज्याला वाढण्याची पुरेशी संधी मिळवली. मला एक गोष्ट आठवली. याच संदर्भात कुठेतरी मी वाचलं होतं की खुद औरंगजेबाने शिवाजी महाराजांना माझ्याच अस्तित्वातून निर्माण झालेला पांढरा साप असं म्हटलं होतं. बापरे, हे खूपच भारी वर्णन आहे. हो ना, जेव्हा मी हे वाचलं तेव्हा माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. म्हणजे बघ, मुघल आणि आदिलशाहीने दख्खनवर नियंत्रण मिळवण्यासाठी जी जहागीरदारी आणि दरबारी व्यवस्था निर्माण केली होती त्याच व्यवस्थेत भोसले घराणे वाढले. बरोबर. महाराजांनी तीच लष्करी आणि प्रशासकीय व्यवस्था अगदी जवळून पाहिली, तिचे सगळे कच्चे दुवे ओळखले आणि मग त्याच व्यवस्थेतून असे एक नेतृत्व तयार झालं ज्याने तीच मुघल आणि आदिलशाही व्यवस्था मुळासकट मोडून काढली. हे विश्लेषण अगदी अचूक आहे. जणू काही एका मोठ्या जुलमी सिस्टीमने स्वतःलाच नष्ट करणारा एखादा अत्यंत प्रभावी कॉम्प्युटर व्हायरस तयार केला होता. खरे, ज्या व्यवस्थेने त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच व्यवस्थेच्या त्रुटींचा त्यांनी हत्यारासारखा वापर केला आणि यातूनच त्यांचं सार्वभौमत्व निर्माण झालं. सार्वभौमत्व किंवा स्वातंत्र्य हे काही आकाशातून पडत नाही. हो, किंवा कोणी ते ताटात सजवून नेत नाही. अगदी. त्यासाठी अशा प्रकारच्या सततच्या राजकीय वाटाघाटी, अत्यंत हुशार मुत्सद्देगिरी आणि एक भक्कम लष्करी ताकद उभी करावी लागते. मग या संपूर्ण प्रवासाचा आणि आजच्या या सखोल विश्लेषणाचा नेमका अर्थ काय होतो? आपण पन्हाळगडाचा चिखल पाहिला, सुरतेची आर्थिक रणनीती समजून घेतली आणि प्रशासकीय चौकटही पाहिली. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपण ज्या शिवाजी महासम्राट मालिकेवर आणि इतर संदर्भांवर चर्चा केली ती निव्वळ एका राजाची अंधस्तुती नाहीये. ती मानवी संघर्ष, मानवी मर्यादांवर केलेली मात आणि एका अफाट स्वप्नपूर्तीची अत्यंत अभ्यासपूर्ण गाथा आहे. अगदी 100%. महाराजांचं यश हे केवळ त्यांच्या तलवारीच्या पात्यावर नव्हतं. रणांगणावरील शौर्य तर होतंच, पण त्याहीपेक्षा जास्त ते त्यांच्या अफाट दूरदृष्टीवर, अचूक प्रशासकीय कौशल्यावर आणि एका सामान्य माणसाला असामान्य ध्येयासाठी प्रेरित करण्याच्या ताकदीवर आधारित होतं. अगदी बरोबर. तो गुडघाभर चिखलातील, थकव्यातील आणि मुसळधार पावसातील लष्करी वास्तववादाचा संघर्ष आज आपण खऱ्या अर्थाने डिकोड केला.
आणि म्हणूनच हा इतिहास केवळ भूतकाळात अडकून न राहता आजही आपल्याला तितका जिवंत आणि मार्गदर्शक वाटतो. होय. आणि जाता जाता याच ऐतिहासिक वास्तवातून आलेला एक अतिशय वेगळा विचार मला सतत सतावतोय. आणि तोच विचार मी आज सगळ्यांसाठी सोडून जाणार आहे. कोणता विचार? 17व्या शतकात शिवाजी महाराजांनी भौगोलिक ज्ञान, अत्यंत अचूक गुप्तहेर यंत्रणा आणि मुत्सद्देगिरी यांच्या मदतीने जशी माहितीची आणि युतीची एक अभेद्य साखळी उभी केली होती, तशीच पद्धत आजच्या 21व्या शतकातील सायबर युद्ध आणि जागतिक भूराजकीय स्पर्धेत कशी लागू होऊ शकते. हा खूप खोल विचार आहे. विचार करा, महाराजांची तत्कालीन रणनीती, ती असिमेट्रिक लॉजिस्टिक्सची पद्धत आजच्या या आधुनिक डिजिटल जगात कोणती नवी रूपे घेऊ शकते. जर आज ते असते तर त्यांचे किल्ले आणि गुप्तहेर यंत्रणा कशी असती, या प्रश्नावर नक्की विचार करा. खरोखरच प्रत्येकाला विचार करायला लावणारा आणि इतिहासाला वर्तमानाशी जोडणारा प्रश्न आहे. इतिहासाची खरी ताकद हीच असते की तो आपल्याला भविष्याकडे पाहण्याची एक नवी आणि प्रगल्भ दृष्टी देतो. अगदी खरंय. तर तोच चिखल, तीच राजकीय खेळी आणि तोच अचूक वेध. भूतकाळातला तो इतिहास कितीही धुसर किंवा चकचकीत वाटत असला तरी त्यातून आज आपण उलगडलेला हा हाडामांसाचा लष्करी वास्तववाद आपल्या नेहमीच लक्षात राहील. नक्कीच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत विचार करत रहा.